आई, मुन्नाचा ताप काही उतरत नाही. आपल्याला त्याला डॉक्टरांकडे दाखवायलाच हवं. कुठून तरी पैशांची व्यवस्था करा. सुनबाई, मी कुठून पैसे आणू? आता घरात एकही दागिना उरलेला नाही की जो गहाण ठेवून पैसे उधार घेता येतील. तेवढ्यात आजीची नजर घरात ठेवलेल्या एका मूर्तीवर गेली. ती मूर्ती शंकर शहरातून घेऊन आला होता. आजीने क्षणाचाही विलंब न करता ती मूर्ती उचलून गावातील मोठा व्यापारी करोडीमल यांच्याकडे गेली. साहेब, माझा नातू फार आजारी आहे. त्याच्या उपचारासाठी पैशांची फार गरज आहे. कृपा करून थोडी मदत करा. माझा मुलगा शहरात कामाला गेला आहे. तो आला की मी तुमचे पैसे नक्कीच परत देईन. अहो काकी, असं कुणालाही पैसे देता येत नाही. गहाण ठेवायला तुमच्याकडे काहीतरी मौल्यवान वस्तू असायलाच हवी. माझ्याकडे मौल्यवान म्हणावं असं हेच आहे. माझा मुलगा शहरातून ही मूर्ती घेऊन आला आहे. तो म्हणायचा ही फार महाग धातूची आहे. तुम्ही व्यापारी आहात, तुम्हाला सगळं कळतं. जरा पहा, चांदीची तरी आहे का? ती मूर्ती फारच लहान पांढऱ्या रंगाची आणि जुनी होती. काळाच्या ओघात तिचा रंग थोडासा मळकट झाला होता. पण करोडीमलने ती मूर्ती हातात घेतली आणि लगेच ओळखलं. अरे, ही तर प्लॅटिनमची मूर्ती आहे. पण या काकीच्या हातात अशी महागडी वस्तू कशी आली? त्याच्या मनात लालसा निर्माण झाली. तो म्हणाला, चांदीचीच आहे काकी, पण एवढी लहान मूर्ती गहाण ठेवून कोण पैसे देईल? पण तुमचा नातू आजारी आहे म्हणून मी 1000 रुपये देतो. ठीक आहे साहेब, तेवढेच द्या. माझा मुलगा आला की लगेच पैसे परत देईन. आजीने ते पैसे घेऊन ताबडतोब आपल्या नातवावर उपचार केले. मग काही दिवसातच शंकर घरी आला आणि सगळी हकीकत ऐकताच तो प्रचंड संतापला. आई, तू कुणाकडे मूर्ती गहाण ठेवली ते सांग. आपण आता जाऊन ती सोडवूया. आई आणि शंकर दोघेही करोडीमलकडे गेले. आजीला पाहताच करोडीमल लपायचा प्रयत्न करू लागला. पण अपयशी ठरल्यावर तो वैतागून म्हणाला, बोला काकी, आता काय हवंय तुम्हाला? अहो सेठजी, मी तुमचे पैसे परत करायला आली आहे. आता माझी मूर्ती मला परत द्या. अगं काकी, कोणती मूर्ती? ती रद्दी वस्तू. मी ती वितळवून टाकली आहे. त्यातून जेमतेम 500 रुपयांची ही चांदी निघाली नाही. तरी हे पैसे घ्या आणि इथून निघा. अहो सेठजी, आम्ही सांगितलं होतं की 2 दिवसात पैसे देऊन मूर्ती घेऊन जाऊन. मग तुम्ही ती वितळवलीच का? ती मूर्ती 2 लाखांची होती. हे ऐकून करोडीमल खळखळून हसला. इतकीशी चांदी आणि 2 लाख? मूर्खपणा करू नकोस. चल, निघ इथून. अहो सेठजी, माझ्या आईला कळत नव्हतं, पण तुम्हाला माहीत असूनही तुम्ही फसवणूक केली. ती मूर्ती अनमोल होती. तो पैसे देतो आणि त्यांना तिथून हाकलून देतो आणि मनोमन फार आनंदी होतो. त्याला वाटते की आता आपली अडचण मिटली आहे. पण त्याला माहीत नव्हतं की शंकर यासाठी पंचायत बसवेल याची त्याला कल्पनाही नसते. मग दुसऱ्या दिवशी सकाळी शंकर पंचायत बसवतो. न्याय करा मालक, न्याय करा. माझ्या आणि पिताजींच्या आयुष्यभराच्या कमाईतून शहरातून आणलेली मूर्ती होती ती. वाईट वेळ आली म्हणून आईने तिला चांदी समजून गहाण ठेवली. आई तर अशिक्षित आहे, भोळी आहे. तिला काहीच माहिती नव्हते. पण याला तर सगळं ठाऊक होतं. मग त्याने असे का केले? एवढी चमकणारी वस्तू चांदीची असते का कधी? हा खोटं बोलतोय सरपंचजी. राहायला नेट छप्पर नाही, मग याच्याकडे प्लॅटिनमची मूर्ती कशी येईल? आता तुम्ही सांगा. शंकरची ती मूर्ती कोणी पाहिली होती का? कोणाला माहित आहे का ती कुठल्या धातूची होती? हो सरपंचजी, मी पाहिली होती. सरपंचजी, ती फारच महागडी आणि चमकणारी वस्तू होती. मी यांच्यासोबत शहरात कामालाही जात होतो. शंकरच्या पिताजींनीच ती विकत घेतली होती. चांदी इतकी चमकत नसते. ती कुठली तरी फार महाग धातू असणार. हे सगळे खोटं बोलत आहेत सरपंचजी. शेवटी हे सगळे शंकरचे मित्रच आहेत ना.
पण सरपंचजी, नीट पाहिलं तर करोडीमलने अन्याय केला आहे. समजा आम्ही सगळे खोटं बोलत आहोत आणि मूर्ती चांदीचीच होती, तरी सुद्धा मी ती फक्त गहाण ठेवली होती. 2च दिवसात पैसे परत द्यायला गेलो असता, याने ती वितळवलीच का? हो करोडीमल, तुझी चूक झाली आहे. आता ती मूर्ती कितीही किमतीची असो, हे लोक जितकी किंमत सांगतील तितकी तुला द्यावीच लागेल. सांग शंकर, ती मूर्ती किती किमतीची होती? सरपंचजी, माझ्या मते ती मूर्ती 10 लाखांचीच होती. अरे खोटं बोलू नको शंकर, ती मूर्ती फक्त 2 लाखांची होती. अरे, तूच तर म्हणाला होतात की 500 रुपये लागले होते. आता थेट 2 लाखांवर आलास. करोडीमलला जाणवतं की तो अडकलाय. त्याच्या कपाळावर घाम फुटतो. ते तर आहेच, पण तू त्या दिवशी दुकानात येऊन 2 लाख सांगितले होतेस ना. आज पंचायतीसमोर बदलतोयस. खरं तर ती मूर्ती अमूल्यच होती, पण 2 लाख तरी चालतील. मला आताच्या आता 2 लाख रुपये दे. अरे, माझ्याकडे पैसे नाहीत, उधार ठेव, नंतर देईन. नंतर तर तू देणारच नाहीस. आताच पंचायतीसमोर पूर्ण पैसे दे. करोडीमल, मला तुझी फार कीव वाटते, पण मी काहीच करू शकत नाही. कायद्याप्रमाणे तुझी चूक आहे. शंकर जेवढे पैसे मागतो तेवढे तुला आताच द्यावेच लागतील. मला इच्छा असूनही काही करता येत नाही. आता काय करू? मूर्ती महागडीच वाटत होती. प्लॅटिनमची निघाली तर 10-12 लाख तरी मिळतील. एक काम करतो, आताच याला 2 लाख रुपये देतो. असं केल्याने पंचायतीसमोर सगळ्यांची सहानुभूतीही मिळेल. असं म्हणत करोडीमल रागाच्या भरात आपल्या दुकानातून 2 लाख रुपये आणून शंकरकडे देतो. हे घे आणि आता माझ्या दुकानात परत येऊ नकोस. चांगलाच अडकवलंस मला. भल्याचा जमाना राहिलेलाच नाही. एवढं बोलून करोडीमल दुकान बंद करतो आणि लगेचच मूर्ती वितळवायला घेतो. प्लॅटिनम निघेल या आशेने तो अतिशय उत्सुक होतो. आनंदाने गाणी म्हणत झुमू लागतो. पण जशी मूर्ती पूर्ण वितळते तसं त्याच्या स्वप्नांवर पाणी फिरते. अरे हे काय? हे तर काहीच नाही. ही तर फक्त चमकणारी शोभेची धातू आहे. अरे देवा, यासाठी तर कोणी फुटकी कवडीही देणार नाही. मी हे काय करून बसलो? हिच्यासाठी मी इतकी धडपड केली, 2 लाख रुपये दिले. देवा, मी तर पूर्ण लुटलो गेलो. आता माझं काय होणार? मी बर्बाद झालो. करोडीमल मुळात एक चांगला व्यापारी होता, पण थोड्याशा लोभामुळे आणि मूर्खपणामुळे त्याला मोठा तोटा सहन करावा लागला. त्या मूर्तीच्या लालसेपोटी त्याने लाखो रुपये दिले. मूर्ती ही निरुपयोगी निघाली आणि गावात इतकी बदनामी झाली की कोणीही आता त्याच्या दुकानातून खरेदी करेनासे झाले. ग्राहकांचा विश्वासही उडाला. म्हणूनच म्हणतात, व्यवहारात आणि व्यापारात प्रामाणिकपणा अत्यंत आवश्यक असतो. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू, धन्यवाद.